वि स खांडेकर अर्थात विष्णू सखाराम खांडेकर. 11 जानेवारी 1898 मध्ये सांगली येथे त्यांचा जन्म झाला आणि 2 सप्टेंबर 1976 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण ह्या मधल्या काळामध्ये त्यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांच्या लेखणीने अढळ स्थान प्राप्त केले. वि स खांडेकर हे मराठी साहित्यातील अत्यंत मान्यवर कथाकार, कादंबरीकार, साहित्यकार, समीक्षक आणि निबंधकार होते. मराठी साहित्यातील आधुनिक कादंबरीला नवे परिणाम देण्याचं महत्त्वपूर्ण काम वि स खांडेकर यांनी केलं. शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये लेखणीला सुरुवात केली आणि पुढे त्यांचं अढळ स्थान प्राप्त केलं. त्यांनी कादंबरी, कथा, निबंध, लघुनिबंध, चित्रपटकथा अशा विविध साहित्य प्रकारामध्ये काम केलं. मानवी स्वभाव, नैतिक मूल्य, प्रेम, त्याग यांचे प्रभावी चित्रण त्यांच्या कादंबरीमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्याकडे पौराणिक कथांना आधुनिक दृष्टिकोनातून मांडण्याची एक विशेष शैली होती. ययाती, अमृतवेल, उल्का, क्रोंचवत, दोन ध्रुव अशी त्यांची प्रमुख साहित्यकृती होती. 1974 मध्ये ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मभूषण ह्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. खांडेकर यांच्या लेखनामध्ये मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण, तत्वचिंतन, सामाजिक जाणीव आणि प्रभावी भाषाशैली आढळून येते. त्यांच्या साहित्याने मराठी रसिकांना विचार प्रवृत्त करून जीवनमूल्याचा नवा दृष्टिकोन दिला. मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक म्हणून वि स खांडेकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच त्यांचे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये स्थान मोलाचे आहे. नक्की वाचा वि स खांडेकर यांची सुंदर अशी लेखणी आणि त्या लेखणीने भारावून टाकणारे त्यांचे विचार.